19 किलोंच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ 42 ते 53 रुपयांनी महाग. मुंबईमध्ये निळा सिलेंडर आता 3067 रुपयांना. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. महायुती आणि महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, मात्र बंडखोरांना थंड करण्याचं महायुतीपुढे आव्हान. विधान परिषदेसाठी भाजपकडून 11 उमेदवारांची यादी जाहीर. अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, वर्ध्यामधून खासदार सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानींना तिकीट, तर सांगलीतून धैर्यशील कदम, सोलापुरातून राजेंद्र राऊतांना उमेदवारी. रायगडमध्ये महायुतीत बंडखोरी, जागा राष्ट्रवादीला, मात्र शिवसेनेच्या 2 उमेदवारांचे अर्ज. अंतिम चर्चेनंतर उमेदवारीबाबत निर्णय घेऊ, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. राज्यात 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. उद्यापासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज. हा मान्सूनचा पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन यांच्या राजीनाम्याची चर्चा. इराणकडून मात्र राजीनाम्याचा इन्कार, अफवा असल्याचं स्पष्टीकरण. प्राण असेपर्यंत इराणसाठी चालत राहू, पेझेशकियन यांचा इरादा. आरसीबीनं सलग दुसऱ्यांदा कोरला आयपीएलच्या विजेतेपदावर नाव. अंतिम सामन्यात आरसीबीकडून गुजरात टायटन्सचा धुव्वा. विराट कोहलीची आणखी एक निर्णायक खेळी. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन. 11हून अधिक भाषांमध्ये गाणाऱ्या सुमन कल्याणपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं संगीत विश्व हळहळलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.